न्याय नाही, नितीन आगेला न्याय नाही, विराज जगतापला न्याय नाही. जाती बघून न्याय या ठिकाणी मिळायला लागलाय. आज आपण धोक्यात आहोत आया बहिणींनो. आज आपला कोणी या ठिकाणी वाली नाही, कुणी या मुद्द्यावर नेता बोलायला तयार नाही. नागेश दादा सारखा एक तालुक्यात झुंजार नेता या ठिकाणी अट्रॉसिटीवर बोलतो. हा करमाळ्याचा मुद्दा नाही, तर हा महाराष्ट्राचा आणि देशाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मी दावत परत इथं आलो, कारण आम्हाला समजू शकता आम्ही रक्त बघतोय समाजाचं. हे बघत नाहीत कुणीच रक्त. यांना फक्त राजकारण पाहिजे, सत्ता पाहिजे, आमदारकी पाहिजे, मंत्रीपद पाहिजे. अरे ती आमची माऊली या प्राचार्यच आहे का तो? हा, त्या आरामखोरा नराधम प्राचार्याने 2-3 वर्षापासून शोषण करतोय. अरे ती का अशी तशी वाटली का? तिचा नवरा प्राचार्य प्राध्यापक आहे, उच्च शिक्षित कुटुंब आहे, नागपूरच्या बौद्ध भूमीतलं कुटुंब आहे. ते आरोप लावणार नाही, ते खरं बोलणारं कुटुंब आहे आणि त्याचं तुम्ही शोषण करताय. लाज वाटली पाहिजे. आणि जे टकमक बघ नाही ना, याच्या घरात चालू आहे माझं चळवळ ठीक आहे, याच्यातून बाहेर या. आम्ही बघितलंय काही जण तिकडून उभा राहिलेत, दमदाटी केली असेल, नोकरीची भीती घातली असेल. पण काय झालं हरियाणाला? एक IPS पूरन कुमार, 15 पोलिसांनी त्याचा छळ केला, त्याच्या सिनियरने, त्याला फाशी घ्यावा लागली. एका दलित IPS ला फाशी घ्यावा लागली. आणि त्याच्या पत्नीने गुन्हा दाखल केला, तर त्या कॉलम 7 मध्ये एकाही आरोपीचं नाव नाही. म्हणजे इथं नागेश दादा एक जिवंत व्यक्तिमत्व आहे म्हणून तरी कायदा थोडाफार जिवंत आहे, नाही तर हरियाणात तर ते सुद्धा दिसला नाही. म्हणजे IPS ला सुद्धा न्याय मिळताना आरोपीचं नाव नाही. हे किती मोठं दुर्दैव आहे. आज आमच्या प्रेम बिराडेला, म्हणजे देशात तर चालूच आहे बूट फेकणं. आयला एकदा आहे ना, त्या ग्वालेरला नागेश दादा तुम्हाला यावंच लागते. अरे एवढे बोलले होते, आणि काय मिश्रा का काय त्याची झोप उडायची ना. हे इथं असं रसा नाही, वकिलाचा 3दा बाप आहे ना. हो, संविधान निर्माते दुसरे अमुक आहे तमुक आहे. तेच करू शकते बाबा. हे इथला संविधानाचा सन्मान, पुन्हा देशाचा अजेंडा होतो. एवढी दूरदृष्टीची आमची औलाद आहे, बाबासाहेबांची औलाद आहे, की प्रत्येकाला लोकसभा आणि विधानसभा संविधान हातात घेऊन लढावं लागली. आज या प्रेम बिराडेला, तुमच्याकडे व्हिडिओ आला असेल प्रेमचा, लंडन मध्ये नोकरी घातली. अरे 40 लाखाची नोकरी होती त्याची, 40 लाखाची. त्या पुण्याच्या मॉडर्न कॉलेजने त्याला फक्त विचारलं होतं पत्र पाठवून, की बाबा हा मुलगा तुमच्याकडे शिकत होता का? यांनी काय करायचं होतं? होय शिकत होता. पण तिथं बी एक लीला दास का काय होती, एक सरदेसाई होती. जातीचा किडा वळवळला. विदेशात नोकरी करणार आम्हीच, शिक्षण घेणार आम्हीच. हा प्रेम बिराडे नंदुरबारच्या आदिवासी भागातून कसं काय लंडनला गेला? झोप उडाली त्यांची. आणि नुसता गेला नाही, तर तिथं जाऊन जर भारतात काही झालं तर हा निळा झेंडा दाखवून त्या ठिकाणी जय भीमचा नारा देणारा लंडनला आमचा प्रेम बिराडे. आदिवासी समाज, शहादा, नंदुरबार, नर्मदा, भिल्लस्तानचा हा लढा मी फिरत असतो. आजही त्या भागातल्या आदिवासींच्या आमच्या आया बहिणीच्या अंगावरती कपडे नाहीत. आजही त्यांना अर्धनग्न अवस्थेत फिरावं लागतं. आणि त्या भागातला आमचा हा प्रेम बिराडे ज्यावेळेस लंडनला शिकतो आणि नोकरीला लागतो, तर हे कॉलेज पुण्यात बसलेलं त्याची नोकरी घालतं. ही नोकरी घालणारे माहितीये का तुम्हाला कोण आहे? मी काल तिथं जाऊन आलो, तिथं घुसलो. काही गुंड गेटवर ठेवले,
जातीवादी मॉडर्न कॉलेज म्हणून लिहा, तुम्ही मनुवादी आहेत सांगून आलोय, तुम्ही मनुवादी आहेत. तुम्हाला धक्का बसेल, हे कोण आहे या कॉलेजचं चालवणारा? या भीमा कोरेगावला ज्या हरामखोरांनी आमच्यावरती दगड मारले त्या दंगलीचा मास्टर माइंड मिलिंद एकबोटेच्या भावाचं हे कॉलेज आहे आणि म्हणून तिथं जातीवाद झाला. सनातन तिथवर आला, तिकडल्या वकिलाला पण परमात्माने झोपू दिलं नाही आणि एकबोटेला बी परमात्माने झोपू दिलं नाही. ते म्हणत होता, अरे बाबा हा सरन्यायाधीश का झाला, याला परमात्मा म्हणत होता की तो तिथं विद्यार्थी नोकरीला कसं काय गेला. यांचे 15-20 दिवसात परमात्मा जागे झालेत, सनातन जागा झालाय, संविधानाच्या विरोधात लोक निघलेत आणि म्हणून आता राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय पर्याय नाही. अरे आमच्या हाल एवढे चालू आहेत, त्या कामगाराला रोहन पैठणकरला गाडी चोर म्हणून बेदम मारलं आणि ज्या वेळेस त्याला मारत असताना ते विचारत होते तुझा धर्म कोणता आहे, तो त्यांना सांगायचा मी बौद्ध आहे, मी जय भीम आहे. अरे आज सगळ्या आतंकवाद्यांनी त्याला नग्न केलं आणि त्याचा असणारा तिथं प्रायव्हेट पार्ट तपासायला लागले धर्म तपासण्यासाठी. अशा अवलादी तयार झाल्यात ह्या 10 वर्षात, ह्या अशा अवलादी तयार झाल्यात. त्याला सुद्धा न्यायासाठी आम्ही लढलो, पण आमच्या न्यायावर कुणी बोलणार नाही. मुख्यमंत्री बिहारला गेलेत, शेतकरी मरतोय, दलित मरतोय, बेरोजगार मरतोय, आदिवासी मारला जातोय, विदेशात शिकणाऱ्यांचा विद्यार्थी नाकारला जातोय आणि आमचा मुख्यमंत्री कबूतर खाण्या बोलतो पण दलितांच्या मुडद्यावरती बोलत नाही. आया बहिणी नागवल्या जातात तरी बोलत नाही. हे गृहमंत्री भेटलेत महाराष्ट्राला की ज्यांना दलितांची कदर नाही, न्यायाचा बहिष्कार आमच्यावर टाकलेला आहे. हा न्यायालयीन बहिष्कार भयभीत करणार आहे आणि म्हणूनच पोलीस हे खरे शिंगम असतात बरं का, खोटे शिंगम नसते. पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांची नाडी दाबलेली राजकारण्याने. बरोबर आहे का नाही? आहेत ते शिंगम मान्य, पण पिक्चर मध्ये दिसते तर अशी दिसणारच. इकडे 35-3 नोटीस घेऊन फिरायला लागलेत आणि आमच्या एखाद्या कोणत्या पोराने एखादा रील्स टाकला उगा चालता चालता की त्याचा रील्स आधी घेते तर आणि पुन्हा त्या हिंदुस्थानी बाबाचं मधीच टाकते रुको जरा, की लगेच पोलिस त्याला बांधून चालले. अरे ते चिल्लर पोरगा असतं, त्याला 2 झापडे मारले तरी मुतवण ते. आणि इथं विनयभंग झाला, इथं रुको जरा नाही का, इथं करा ना जरा रुको जरा, काढा ना करमाळ्यातून ह्या नारादामाची बी दिंड, घाला ना त्याची नोकरी. अरे आमच्या काय दलितांच्या मुली रस्त्यावर पाडल्यात का आमच्या आया बहिणी? आणि जर कुणी या करमाळ्यामध्ये आमच्या आया बहिणीला रस्त्यावर पाडलेली वस्तू समजत असेल आणि जर पोलीस काही करणार नसतील तरी त्यांतरची अवलाद आहे, गांडीवर लाथा घातल्याशिवाय राहणार नाही हरामखोराच्या. आमचा अंत बघू नका, आमचा अंत कुणीही बघायचा नाही, आमच्या नादी सुद्धा कुणी लागायचं नाही. अरे ती बिचारी आमची नागपूरची माऊली नोकरी करते, हा छेडतोय, तिथं नाचणारा सगळं पगार बिगार रोखण्यात आलाय. म्हणजे तुम्ही तिने फाशी घेतल्यावर जाग येणार आहे का? तिच्यावरती बलात्कार झाल्यावर जाग येणार आहे का? तिचा हत्याकांड झाल्यावर जाग येणार आहे का? कसल्या आणल्यात रे नोटिसा फेटिसा? लाटा घालीत त्याला जेलमध्ये घाला, नाहीतर ही हलकी पुन्हा वाजणार नाही, पुन्हा वेगळंच वाजन. हो उभा राहून हे अंतर दाखवा इकडं. संविधान जिवंत आमच्यामुळं, संविधानाचे रक्षक आम्ही आहेत.
न्याय आणि कायदा आमच्यामुळे जिवंत आहे. या अंजना ताईलाच आमच्या टार्गेट केलं तर या महाराष्ट्रातला कुणीच बोलला नाही. हा भीम सैनिक त्यांच्या बाजूने बोलला. ही आमची ओळख आहे. पण त्या ठिकाणी जर पोलिसांनी राजकारणाला घाबरून जर कोणती भूमिका घेतली तर त्यांना सांगतोय त्या घाबरणाराची नावं आम्हाला सांगा. त्यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही करतो. त्यांच्या दबावाला बळी पडू नका. आज जागतिक पातळीवर इंटरनॅशनल लेवलवर आम्हाला नाकारलं जातंय. नागेश दादा आता तुम्ही करमाळ्यात राहू नका. तुम्हाला महाराष्ट्रात फिरावं लागेल. कारण तुमच्याशिवाय आता अॅट्रॉसिटी ऍक्ट वाचू शकत नाही हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करू. मायला कसले बी झालेत महाराष्ट्रात नेते. कसले बी. अरे काय अभ्यास आहे. काय इथं म्हणजे बौद्धिक क्षमता आहे. आणि आम्ही आता बघतोय काय काय आले तर बाबा बाबा विचारूच नका. नाव घेतलं की पुन्हा राजकारण होईल. अरे दिसायला काय जबरदस्त नेता आहे. बरं दिसायला बी बरे नाहीत आलेले. काय चाललंय महाराष्ट्र. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या. मी पोलिसांना आव्हान करतोय, मागणी करतोय की काळे कागद करायला लावू नका. आमच्याकडे सगळी फौज आहे. एकीकडे काळा कागद सुद्धा होईल आणि दुसरीकडे निळा झेंडा आणि दांडा सुद्धा हातात घेऊन मैदानात उतरू. हे सगळं काय आहे ते बंद झालं पाहिजे. सोलापूर मधलं नाटक, सोलापूर मधलं नाटक बंद करा. अॅट्रॉसिटी ऍक्टच्या प्रकरणातले शिक्षेचे रेशो वाढवा. भीती बसवा त्यांना. जातीवाद करताना 1000 वेळा विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने धडकी बसली पाहिजे. अॅट्रॉसिटीला घाबरणच कोणी. आणि टीव्हीला बातमी बहुत बड़ी न्यूज है. क्या न्यूज है. सुप्रीम कोर्ट का बड़ा ऐलान आया है. सुप्रीम कोर्ट का बड़ा निकाल आया है. इसके बाद एट्रॉसिटी में जामीन होगीच नाही. आम्ही तेवढंच कट करतो की स्टोरी उठाकतोय. अरे स्टेटस पुरता राहिला का एट्रॉसिटी ऍक्ट. एक बातमी फिरली एकच की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आता जर एट्रॉसिटीचा गुन्हा झाला तर त्याची जामीनच होणार नाही. त्या बातमीच्या पलीकडे काय नाही. इथं आलोय बघतोय तर तिसरंच नाटक लावलं 35-3चं. म्हणजे हे काय सगळं फक्त बातम्या पुरतं राहणार आहे. याची अंमलबजावणी कोण करणार. आज आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोगाला निवेदन द्यायचं ठरवलं. पुण्याला जाऊन त्याला म्हणलं त्या अधिकाराचं नाव काय जरा विचार. तर ते म्हणे ते नित्यानंद आहे. म्हणलं नित्यानंद आणि दुसरा श्रीवास्तव. मला काय कमाल आहे बघा. अनुसूचित जाती जमाती आयोगावर 2 प्रमुख बसवलेत. एकाचं नाव नित्यानंद आणि दुसऱ्याचं नाव श्रीवास्तव. ते काय न्याय देणार आहेत. न्याय करणाऱ्याला जर तुम्ही न्याय निवाडायला बसणार असाल तर ते काय न्याय करणार आहेत हा प्रश्न आम्ही विचारतोय. आणि म्हणून आपल्या सर्वांना जाता जाता आवाहन करतोय. नागेश दादा सारख्या